उद्या दिनांक 15 जुलै 2026 रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह रामलीला मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक 10 वाजता माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या रोजगार मेळाव्यात राज्यातील विविध 35 नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये 2000 पेक्षा जास्त रिक्त पदं भरली जाणार आहेत व माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत उमेदवारांना करिअरविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तरी उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली। जवळपास 25 कंपनी जी आहे ते येऊ लागली आणि ती कंपनी जी आहे आम्ही सर्व सिनियर कॉलेजेसला सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना जे आहे त्यांच्याबरोबर रेझ्युमे वगैरे जे आहे घेऊन आपल्याकडे पाठवून द्यावं, जेणेकरून कोणत्या जॉब वगैरेची संधी मिळाली मग त्यांना तिथे लगेच जे आहे ते रेझ्युमे वगैरे पण देता येईल। तर त्याप्रमाणे हे फक्त आपल्यापर्यंत पोहोचावं, त्या आजची प्रेस कॉन्फरन्स तोच मोठी होता। बाकी काही प्रश्न असेल मग आपण विचार मेळावा घेतला होता आणि यांची एक पुण्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची ही पण आहे युनिव्हर्सिटी यशवंतराव चव्हाणची, आणि आता त्यामुळे जे आहे त्यांनी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीने आम्हाला एक लँडची मागणी पण केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे पण तशी पुण्यासारखी जी स्किल डेव्हलपमेंटची युनिव्हर्सिटी आहे तो स्टॅब्लिश करण्याचं त्यांनी आमच्याकडे लँडची मागणी केलेली आहे। तो आता आमच्या लँडचा शोध सुरू आहे, परंतु त्यांनी आम्हाला ही एश्योरन्स दिलेली होती की अशी कंपनी येतील ज्याच्यामध्ये समजा कोणी अनुभव वगैरे पण नसतील तरी पण आम्ही त्यांना कमी माहिती देऊ आणि ते चांगलं वाटलं की मग त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे पण फिक्स करू।